नमस्कार. ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पुरणपोळी कशी बनवायची आणि त्याचसोबत कटाची आमटी ही कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर कमीत कमी वेळेमध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक कसा करायचा या काही टिप्स मी व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. त्यासोबत मऊ लुसलुशीत पोळी होण्यासाठी काय करायचं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. अशा प्रकारे आपण पोळ्या बनवल्या तर त्या खूप छान अशा मऊ लुसलुशीत होतात. चला आपण आता कृतीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी 4 लोकांना पुरेल एवढं पुरण बनवणार आहे. त्यासाठी 2 वाट्या भरून असं डाळ घेतलेली आहे. तर ही चणा डाळ आहे. चणा डाळ आपण स्वच्छ धुवून घ्यायची. आणि याला आपण अर्धा तास किंवा 1 तास तरी भिजत ठेवायचं आहे. भिजलेली डाळ ही पटकन शिजते, त्यासाठी आपण अशा प्रकारे पाणी घालून डाळ भिजत ठेवणार आहोत. आता अर्धा तास झालेला आहे आणि आपण डाळीतलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. आणि आता आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत. तर डाळ ही मी डायरेक्ट कुकरला शिजवणार आहे. त्यासाठी मी छोट्या कुकरमध्ये डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत. तर या ठिकाणी 3 ते 4 बाउल एवढं पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती ती आपली नेहमीचीच आमटीची वाटी आहे. तर त्याच वाटीने मी या ठिकाणी 4 वाटी एवढं पाणी घातलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पुरणाला रंग चांगला येण्यासाठी हळद घालणार आहोत. अगदी अर्धा चमचा एवढी हळद घालायची आहे. त्याचसोबत आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 1 टेबलस्पून एवढं तेलसुद्धा घालायचं आहे. तेल घातल्यामुळे आपलं पुरण जास्त ओतू जात नाही, म्हणजे कुकरमधून शिट्ट्या होताना बाहेर येत नाही. त्यासाठी आपण तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यामुळे पुरणसुद्धा मऊसूत शिजलं जातं. आता छान उकळी आलेली आहे आपल्या डाळीला, तर वरती येणारा फेस आपण काढून टाकायचा आहे. तर हा फेस काढल्यामुळे पुरण हे छान चवीला होतं, म्हणजे कडसर असं पुरण होत नाही. त्यासाठी हा फेस आपण काढून टाकणार आहोत. आता उकळी आलेली आहे आणि आपण याला झाकण बंद करून 4 ते 5 शिट्ट्या घे. आता कुकरचं झाकण बंद केलेलं आहे आणि आपण अशाच 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित आपलं पुरण शिजलं जातं. त्यासाठी आपण या ठिकाणी अगदी 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्याच आहेत. आता जोपर्यंत आपलं पुरण शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत. त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 2 वाटी एवढी कणिक घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी एवढा मैदा मिक्स केलेला आहे. तर मैदा मिक्स केल्यामुळे आपलं पुरण हे कणकीच्या बाहेर येत नाही, म्हणजे गोळा आपला व्यवस्थित बनला जातो पुरण लाटताना आणि पोळीसुद्धा लाटताना फाटत नाही. त्यासाठी आपण थोडासा मैदा घालायचा आहे. आता मीठ आणि हळद घालून आपण ही कणिक मळणार आहोत. त्याचसोबत 1 टेबलस्पून एवढं तेलसुद्धा घालायचं आहे. तर हळद कणकीमध्ये घातल्यामुळे पुरणपोळीला रंग हा एकदम सुंदर येतो. त्यासाठी आपण या ठिकाणी अगदी अर्धा चमचा एवढी हळद कणिक मळतानाच घालायची आहे. म्हणजे आपण पुरण शिजताना सुद्धा हळद घातलेली आहे आणि कणकीमध्ये सुद्धा थोडीशी हळद घालायची आहे. आता घट्ट आपण चपातीची कणिक मळतो त्याप्रमाणेच हे पीठसुद्धा आपण मळून घेणार आहोत. तर थोडं थोडं पाणी घालत आपण कणिक मळायची आहे. एकदम पाणी नाही घालायचं. अगदी थोडं थोडं करून पाणी घालून घट्ट अशी कणिक भिजवायची आहे. तर पोळीला किंवा चपातीला आपण जशा प्रकारे भिजवली जाते कणिक त्याचप्रमाणे भिजवून घेतलेली आहे. 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित कणिक ही सर्व बाजूनी तेलामध्ये मळून घ्यायची आहे. कणिक मळेपर्यंत डाळ भाताचा कुकरही झालेला आहे आणि भाजी टाकून झालेली आहे. त्यासोबत आपण भजी आणि तळण शेवटी तळणार आहोत. आता कणिक भिजू द्यायची आहे आपल्याला अर्धा तास तरी. तोपर्यंत आपलं पुरण शिजले का पाहूया. तर कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडून पाहायचं आहे की आपलं पुरण कशा प्रकारे शिजलेलं आहे. तर डाळ एकदम अशी फुटण्यासारखी मऊसूत शिजवून घ्यायची आहे. तर हाताने प्रेस केल्यानंतर अशा प्रकारे ही डाळ प्रेस झाली पाहिजे. इतपत छान मऊसूद अशी आपण डाळ शिजवून घ्यायची आहे. आता याच्यातलं पाणी आपण काढणार आहोत. तर डाळीमध्ये जे एक्सेसिव्ह पाणी असतं त्याचीच आपण कटाची आमटी बनवत असतो. त्यासाठी हे पाणी आपण बाजूला काढून घ्यायचं आहे. तर एका चाळणीवर मी हे संपूर्ण शिजलेली डाळ काढत आहे. त्याच्यातलं पाणी हे खाली भांड्यामध्ये जमा होतं आणि डाळ ही पूर्णपणे कोरडी होऊन जाते. तर अशा प्रकारे पूर्णपणे डाळीतलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे.
याच्यातली 1 चमचा एवढी डाळ शिजलेली मी वाटीमध्ये काढून ठेवत आहे. कारण मसाला बनवताना, कटाची आमटी बनवताना आपल्याला ही डाळ लागणार आहे. आता हे जे पाणी निघालेलं आहे यालाच मराठीमध्ये एळवणी असं म्हणतात. तर एळवण्याची आमटीच ही कटाची आमटी असते. त्यासाठी अशा प्रकारे घट्ट असं डाळीचं पाणी निघालेलं असतं. तर त्या डाळीच्या पाण्याबरोबरच आपण ही वाटीत काढून ठेवलेली डाळसुद्धा मिक्स करणार आहोत. आता सुरुवातीला आपण पुरण परतून घेऊया. त्यासाठी एका कढईमध्ये मी 1 चमचा एवढं तूप घेतलेलं आहे. यामध्ये आपण शिजलेली डाळ घालूया. आणि याच सोबत आपल्याला गूळसुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे. तर 2 वाटी चणा डाळ घेतल्यामुळे आपण या ठिकाणी 2 वाटी एवढाच गूळ हा मिक्स करणार आहोत. तर गूळ मी विळीवरती चिरून घेतलेला आहे आणि वाटीने 2 वाटी मोजून याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. तर काही ठिकाणी साखरेच्या सुद्धा पोळ्या केल्या जातात किंवा गूळ आणि साखर मिक्स पोळ्या केल्या जातात. पण पूर्णपणे गुळाची पोळी ही सुंदर लागते चवीला. त्यासाठी मी या ठिकाणी 2 वाट्या एवढा गूळ याच्यामध्ये मिक्स केलेला आहे, डाळीमध्ये मिक्स केलेला आहे. आता 2-3 मिनिटं परतून घेतल्यानंतर गुळाचं पाणी तयार होतं आणि डाळ आपली पातळ अशी दिसायला सुरुवात होते. तर अशा प्रकारे गूळ हा पूर्णपणे चमच्याने दाबून आणि फोडून मिक्स करायचा आहे. जसा गूळ हा पातळ होत जातो तशी डाळसुद्धा पातळ पडायला सुरुवात होते. पण घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण आपण परतून घेणार आहोत आणि जसं आपण हे परतणार आहोत तसं चमच्याने मॅशसुद्धा करायचं आहे. म्हणजे डाळ फुटली जाते आणि एकसारखं पुरण असं एकजीव होऊन जातं. तर जसं याच्यातलं पाणी कमी होईल तसं पुरण घट्ट येत जातं आणि फायनली आपण एक घट्ट पुरणाचा गोळा असा आपल्याला मिळून जातो. तर पहा, अशा प्रकारे पातळ असं पुरण झालेलं आहे. आता आपल्याला 5 ते 7 मिनिटं याला अशाच प्रकारे हलवत परतून घ्यायचं आहे आणि परतत असताना अजिबातसुद्धा गॅस मोठा ठेवायचा नाही. मीडियम ठेवूनच आपण परतून घेणार आहोत आणि याच्यातलं पाणी हे पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला ही डाळ अशाच प्रकारे परतून घ्यायची आहे. तर पहा, इतपत घट्ट आपलं पुरण आता होत आलेलं आहे. तर एवढी कन्सिस्टन्सी येऊपर्यंत 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि मीडियम गॅसवर मी याला आटवून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आटवून घेतल्यामुळे गूळ छान मिक्स होतो, एकजीव होतो पुरणामध्ये. तर पुरण हे झालेलं आहे. हे कसं ओळखायचं? तर पुरणामध्ये चमचा उभा केल्यानंतर तो अगदी व्यवस्थित उभा राहतो, पडत नाही. जर पडत असेल तर पुरण अजूनही झालेलं नाही आहे, त्याला परतण्याची गरज आहे असं समजून जायचं आहे. तर जोपर्यंत चमचा आपला स्ट्रेट उभा राहत नाही तोपर्यंत पुरण हे परततच राहायचं आहे. म्हणजे त्याच्यातलं जे पाणी आहे ते निघून जातं आणि पुरण घट्ट होतं आणि एकसारखं होतं. तर पहा, या ठिकाणी मी 2 वेळा चमचा ठेवून पाहिला आहे आणि पुरण आपलं रेडी आहे. आता पुरण थंड करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर, त्याचबरोबर 1 चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडरसुद्धा घालायची आहे. तर ते स्किप झालेलं आहे दाखवताना. तर पुरण वाटतानाच मी हे सर्व साहित्य पुरणामध्ये घातलेलं आहे आणि एकसारखं पुरण आपण अशा प्रकारे पुरणाच्या जाळीतून वाटून घ्यायचं आहे. तर पुरणाच्या जाळीतून मऊसूद असं पुरण पडत आहे, तुम्ही पहा. तर अशा प्रकारे मऊसूद वाटलेलेच पुरण आपल्याला पोळीसाठी लागणार आहे. शक्यतो पुरण हे मिक्सरवर वाटू नका, ते अशा प्रकारे जाळीतून किंवा पुरण यंत्रातूनच वाटून घ्यावं, कारण ते एकसारखं वाटलं जातं आणि त्याच्यामध्ये डाळ शिल्लक राहते. पुरण वाटून झालेलं आहे आणि आता आपण कणिक एकसारखी करून घ्यायची आहे. म्हणजे परत एकदा आपण कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे. तर जेवढी आपण कणिक व्यवस्थित मळून घेऊ तितकीच पोळी ही तलम होते, नाजूक होते. त्यासाठी कणिक ही छान अशी एकजीव करून घ्यायची. आता कणिकसुद्धा आपली रेडी आहे. तर आपण आता पोळी बनवायला घेणार आहोत. तर पोळी बनवताना आपण कणकीमध्ये पुरण कसं भरायचं ते पाहूया. तर या ठिकाणी जेवढा कणकीचा गोळा घेतलेला आहे तेवढंच मी पुरणसुद्धा घेतलेलं आहे. आता कणकीचा गोळा हा पिठामध्ये बुडवून त्याची व्यवस्थित वाटी तयार करायची आहे आणि यामध्ये आपण पुरणाचा गोळा हा स्टफ करायचा आहे. तर अशा प्रकारे दाबून
पुरणाचा गोळा हा कणकीच्या वाटीमध्ये बसवून घ्यायचा आहे आणि आपण एकसारखं फिरवून त्याला गोळा हा पूर्णपणे सील करून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा राहिलेली कणिक ही आपण आता काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे पुरणाचा उंडा किंवा गोळा तयार आहे आणि याचीच आपण पोळी लाटणार आहोत. पोळी लाटण्यापूर्वी हा उंडा व्यवस्थित असा पिठामध्ये बुडवून घ्यायचा. सर्व बाजूनी व्यवस्थित त्याला बुडवून घ्यायचा आहे पिठामध्ये आणि नंतरच आपण पोळपाटावर याची गोल पोळी लाटून घ्यायची आहे. तर पोळी लाटताना सुरुवातीला ही व्यवस्थित अशी गोल पसरवून घ्यायची आहे. अगदी नाजूक हाताने हलक्या हाताने आपण पोळी लाटायची आहे. पोळी लाटताना शक्यतो जास्त वेळेला उलटपलट करून लाटू नये. अशा प्रकारे फक्त 2 वेळेलाच उलटी करावी आणि लाटावी. पोळी लाटताना काठामध्ये व्यवस्थित पातळ होईल याची काळजी घ्यायची आहे. काठामध्ये पोळी जाड राहू नये याची आपण पूर्णपणे काळजी घ्यायची आहे. तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आपण स्वयंपाक केला तर पुरणपोळ्याचा स्वयंपाक व्हायला आपल्याला हार्डली 1.5 तास लागतो. यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. तर अशा प्रकारे आपली पोळी ही सर्व बाजूने एकसारखी व्हायला हवी अशाच प्रकारे आपण लाटणार आहोत. पोळी आपली लाटून झाली आहे तर तवासुद्धा मी तापवायला ठेवला होता. तवासुद्धा छान तापला आहे. आता याच्यावरती तेल सोडून तवा हा पूर्णपणे तेलकट करून घ्यायचा म्हणजे ऑइली करून घ्यायचा. कारण पोळी चिकटू नये यासाठी तवा हा तेलकटच असावा लागतो. आता यावरती लाटलेली पोळी घालायची आहे. आता वरच्या बाजूला अशा प्रकारे गोल गोल बुडबुडे दिसल्यानंतरच आपण ही उलटवणार आहोत. तर सर्व बाजूने आधी पोळी सोडवून घ्यायची कारण ही पहिलीच पोळी आहे. त्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित सोडवून घ्यायची आणि त्यानंतरच आपण पोळी उलटणार आहोत. म्हणजे पोळी ही फाटली जात नाही आणि व्यवस्थित फुगते सुद्धा. आता तेल सोडूया. तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूपसुद्धा या ठिकाणी वापरू शकता पोळी भाजण्यासाठी. तर मी तेलच वापरत आहे. आता तेल सोडून झालं की दुसऱ्या बाजूने परत एकदा उलटवायची आहे. तर 1 मिनिटभर भाजल्यानंतर आपण पोळी उलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेही पोळी छान फुगली जाते. तर परत एकदा उलटवून आपण दुसऱ्या बाजूने त्याला भाजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली पोळी ही छान अशी खरपूस भाजली गेलेली आहे. रंग किती सुंदर आलाय पाहू शकता. तर आता दुसरी पोळी मी करून दाखवत आहे म्हणजे दुसरा उंडाही तुम्हाला भरून दाखवत आहे. तर कणकीचा जेवढा गोळा घेतलेला आहे तेवढाच मी पुरणाचाही उंडा घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण कणकीमध्ये पुरण स्टफ करून घेणार आहोत. तर पहिल्यांदा कणकीची वाटी तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये पुरणाचा गोळा हा व्यवस्थित सील करून घ्यायचा. आणि त्यानंतरच आपण हा पिठामध्ये व्यवस्थित बुडवून त्याला सर्व बाजूने एकसारखं लाटून घ्यायचं आहे. तर लाटताना शक्यतो पीठ हे व्यवस्थित लावायचं म्हणजे पोळी लाटताना सुद्धा पोळपाटाला चिकटत नाही आणि एकसारखी आपल्याला व्यवस्थित लाटता येते. आता दुसऱ्या बाजूनी उलट करून आपण पोळी लाटणार आहोत. तर लाटण्यापूर्वी पीठ हे अवश्य लावायचं आहे आणि पोळी शक्यतो काठामध्ये पातळच लाटायची आहे. तर पोळी आता लाटून झाली आहे. आपण भाजून घेऊया. तर अशा प्रकारे वरच्या साईडला थोडेसे भाजल्याचे बुडबुडे दिसले की आपण पोळी उलटवणार आहोत आणि ह्याच्यावरती तेल सोडायचं आहे. तर अर्धा 1 मिनिट आपण दुसऱ्या बाजूने ही पोळी भाजू द्यायची आहे. तर वरच्या बाजूने पोळी फुगायला सुरुवात होते आणि उलटी केल्यानंतर परत व्यवस्थित अशी पोळी फुगते. तर याच प्रकारे आपण उरलेल्या पोळ्या सुद्धा बनवून घेणार आहोत आणि छान भाजून घेणार आहोत. तर पहा पोळीला रंग किती सुंदर आलेला आहे आणि गुळाची पोळी असल्यामुळे अशा प्रकारे तांबूस असे त्याच्यावरती स्ट्राइप्स येतात. तर पोळी खूप छान खरपूस भाजली गेलेली आहे. आता आपण काढून घेऊया आणि उरलेल्या पोळ्या सुद्धा करून घेऊया. तर पोळ्या करून झाल्यात आमटी फोडणी टाकायची आहे. तर आमटीसाठी आपण एक मसाला बनवणार आहोत. तर त्यासाठी या ठिकाणी मी 2 चमचे धणे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर, त्याचबरोबर सुकं खोबरं आणि आलं लसूण सुद्धा घेतलेलं आहे या ठिकाणी.
आणि 2 मीडियम साईजचे कांदे स्लाईस करून घेतलेले आहेत. तर हा मसाला सुरुवातीला आपण भाजणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये मी 3-4 चमचे तेल घेतलेलं आहे आणि यामध्येच आपण आता मसाले भाजून काढणार आहोत. तर गावाकडे हा मसाला भाजला जात नाही, तर निखाऱ्यावरती हा शेकला जातो. म्हणजे कांदासुद्धा चुलीच्या निखाऱ्यावरती भाजला जातो आणि खोबरंसुद्धा, त्यामुळे त्याला अप्रतिम टेस्ट येते. पण आता आपण गॅसवर स्वयंपाक करत असल्यामुळे अशा प्रकारे मसाले हे तेलामध्ये भाजून घेत आहोत. तर खोबरं छान भाजलं गेलंय, आपण काढून घेऊया. आणि आता यासोबत आपण कांदा सुद्धा भाजणार आहोत. छान तांबूस रंग येऊपर्यंत आपण कांदा हा फ्राय करून घ्यायचा आहे. त्यासोबत धणे आणि लवंग सुद्धा घातलेले आहेत. तर धणे आणि लवंग घातल्यामुळे आमटीला टेस्ट एकदम अप्रतिम येते. कांदाही छान भाजला गेलाय, आता काढून घेऊया. आणि हे सर्व साहित्य आपल्याला थंड करूनच वाटून घ्यायचं आहे. आता थंड झालेले आहेत जिन्नस, आपण बारीक वाटणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व एकत्र करायचं आहे आणि सुरुवातीला पाणी न घालता वाटायचं आणि नंतर थोडंसं पाणी घालून आपण हे वाटून घेणार आहोत. आता वाटलेलं आहे आपण सर्व साहित्य. पहा, अशा प्रकारे व्यवस्थित अशी फाईन पेस्ट तयार करायची. आणि यामध्ये आपण जी डाळ काढून ठेवली होती ती सुद्धा घालायची आहे आणि ती सुद्धा या मसाल्यासोबतच वाटून घ्यायची आहे. तर डाळ वाटल्यामुळे आपल्या आमटीला थिकनेस चांगला येतो आणि टेस्ट सुद्धा खूप सुंदर येते. पण एवढा मसाला आपण डाळीच्या पाण्यामध्ये घालणार आहोत. जे पाणी आपण डाळ शिजल्यानंतर काढून ठेवलं होतं त्या पाण्यामध्येच आपण 1 टेबलस्पून एवढा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, कारण आपण या पाण्यालाच फोडणी देणार आहोत. तर फोडणी करण्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण 3 ते 4 टेबलस्पून एवढं तेल घ्यायचं आहे. आपण कटाची आमटी बनवत आहोत, तर कट येण्यासाठी आपण तेल व्यवस्थित घालायचं आहे. पुरेसं तेल घालायचं आमटीला, म्हणजे कटसुद्धा खूप सुंदर येतो. आता तेल तापल्यानंतर आपण फोडणी करणार आहोत. तर मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की जिरे घालायचे आहेत. जिरे तडतडले यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता, हिंग आणि कढीपत्ता. आता यावर आपण ठेचलेला लसूण सुद्धा घालायचा आहे. मिक्स करून घ्यायची फोडणी आणि यावरती आपण मसाला जो बनवून ठेवला होता, वाटण करून ठेवलेला, त्याच्यातला 2 टेबलस्पून एवढा मसाला याच्यामध्ये घालायचा आहे. आता मसाला सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा. मसाल्याला तेल सुटायला सुरुवात होते. तर आता या स्टेजला आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालणार आहोत. तर हा घरगुती कांदा लसूण मसाला मी वापरत आहे. या ठिकाणी 1 टेबलस्पून एवढा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. जर तुम्हाला आमटी तिखट हवी असेल तर तुम्ही थोडंसं तिखट जास्तही वापरू शकता. आता यामध्ये 1 चमचा भरून लाल बेडगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे. तर या मिरचीच्या तिखटामुळे आपल्या आमटीला रंग सुंदर येतो. आता जे पाणी आहे डाळीचं आपण मिक्स करून ठेवलेलं, ते या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता आमटी आपल्याला जेवढी पातळ हवी आहे तेवढं गरम पाणी आपण या आमटीला घालणार आहोत आणि आमटी आपण अशीच 3 ते 4 मिनिटं उकळू द्यायची आहे. आता यामध्ये थोडासा गुळाचा खडा मी घातलेला आहे आणि आमटीला आपण आता उकळी येऊ द्यायची आहे. जेवढी आमटी छान उकळली जाते तेवढाच त्याला रंगही सुंदर येतो, कटही छान येतो आणि टेस्टही खूप सुंदर येते. त्यासाठी आमटी 8 ते 10 मिनिटं आपण अगदी स्लो गॅसवरती उकळत ठेवायची आहे. आता आमटी अशा प्रकारे उकळत आहे आणि कट यायला सुरुवात झाली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि रंग किती सुंदर आला आहे. आता आपण मीठ घालायचं आहे. तर डाळ शिजताना आपण मीठ घातलेलं असतंय, त्यामुळे डाळीच्या पाण्याला सुद्धा मिठाची टेस्ट असते.
तर ते लक्षात ठेवूनच आपण या ठिकाणी मीठ घालायचं आहे. तर अशा प्रकारे आपली कटाची आमटी आता आपण उकळणार आहोत आणि आपली कटाची आमटी आता रेडी आहे. तर या प्रकारे पुरणपोळी आणि कटाची आमटी आज आपण बनवून पाहिलेली आहे. पोळ्या तर अगदी अप्रतिम होतात, मऊ लुसलुशीत अशा पोळ्या तयार होतात आणि एवढ्या साहित्यामध्ये 15 ते 16 पोळ्या होऊन जातात. म्हणजे 4 लोकांच्यासाठी 2 वाटी एवढं पुरण आपल्याला पुरेसं होतं. तर पहा, मी या ठिकाणी 7 ते 8 पोळ्या करून ठेवलेल्या आहेत. आता आपण नैवेद्याचं ताट वाढूया. त्यासाठी वरण भाताची मूद घालायची आहे. त्याचसोबत दूध आणि कटाची आमटीही ठेवायची आहे आणि भजी आणि पापड तळलेले आहेत, तर ते सुद्धा मी या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि आपल्या पोळ्यासुद्धा आता आपण ठेवलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपण बटाट्याची भाजी आणि मीठ आणि लिंबू घालायचं आहे. त्याचसोबत आपण पुरणाच्या पोळीवरती अवश्य तूप घालायचं, कारण तूप आणि पोळी खूप सुंदर लागतं. अप्रतिम कॉम्बिनेशन आहे हे. तर काही ठिकाणी तूप पोळी वाढली जाते, काही ठिकाणी आमटी पोळी, तर काही ठिकाणी दूध पोळीही खाल्ली जाते. तर अशा प्रकारे हा नैवेद्याचं ताट मी भरलेला आहे. तुम्हाला कसं हे कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.